बघा, धनगर समाजाचा एसटीतील लढा आहे. ह्या लढ्याला पहिल्यापासून मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे. म्हणून मी दीपक भाऊ बोराटेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. फक्त स्वार्थासाठी हा नाच्या फिरत आहे. प्रचंड तुम्हाला सांगतो, मराठवाड्यात हा नाच्या दोष निर्माण करण्याचं काम करत आहे. हा नाच्या कोण आहे? लक्ष्मण हाकेन हे तुमच्या जालन्यातलं कुठंच केस नसणार. आता मशातले नटरंग इथे एकाला येवल्यातून सुपारी दिली आणि एकाला तुम्हाला सांगतो परळीतनं कोणी दिली तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेने दिली. अहो, धनगर समाजाची पोरं त्याला उलट टांगून मारतील. अहो, ते सुपारी बहादर आहे, सगळ्याला माहिती. ज्या सोसायटीत राहतो त्याला त्यांच्या समाजाच्या धनगर बांधवांनी 2 वेळा मारलाय. बेवडा आहे प्युअर. अहो, मला खात्री आहे की 100% सकारात्मक तोडगा या ठिकाणी निघेल. कारण संविधानाने दिलंय, बाबासाहेबांनी अमृताचा आरक्षणासाठी अमृत आम्हाला दिलंय. जालन्यामध्ये गेल्या 11 दिवसापासून धनगर समाजाचं उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे. याच उपोषणाला भेट देण्यासाठी सोलापूरवरनं महेश भैया डोंगरे हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहे, तर ते आज भेट देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण किंवा नेमकं काय. दादा, काय सांगाल तुम्ही आज धनगर समाजाचे दीपक बोराटे यांना भेटायला आले? हे बघा, धनगर समाजाचा एक प्रामाणिक म्हणून दीपक बोराटे ह्या बांधव आमचा त्यांच्या आरक्षणासाठी बसलेले आहेत. म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. बघा, धनगर समाजाचा एसटीतील लढा आहे. ह्या लढ्याला पहिल्यापासून मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे. म्हणून मी दीपक भाऊ बोराटेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. धनगर मराठा वाद लावण्याचं काय? पश्चिम महाराष्ट्रातले नाचे ज्या परळीच्या सुपारीवर जे मराठवाड्यात फिरत आहेत त्यांना हा चपराक आहे. दीपक भाऊ बोराटे सारखा प्रामाणिक माणूस धनगर आरक्षण मिळावं म्हणून म्हणतोय आणि हा नाच्या सुपारीवाला काय म्हणतोय? देतोय का? म्हणलाय का तो एसटीतून धनगर समाजाला पाठिंबा किंवा धनगर समाजाला आरक्षण मिळवून उपोषण केलंय का? फक्त स्वार्थासाठी हा नाच्या फिरत आहे. प्रचंड तुम्हाला सांगतो, मराठवाड्यात हा नाच्या दोष निर्माण करण्याचं काम करत आहे. नेमकं नाच्या कोण? हे मी सांगतो ना, हा नाच्या कोण आहे? लक्ष्मण हाकेन हे तुमच्या जालन्यातलं कुठंच केस नसणार. आता मशातले नटरंग इथे एकाला येवल्यातून सुपारी दिली आणि एकाला तुम्हाला सांगतो परळीतनं कोणी दिली तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेने दिली आणि येवल्यातनं कोणी दिली तर छगन भुजबळने दिली. आणि हे नाचे तुम्हाला सांगतो मराठवाड्यात टिव 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 जसं चिल्लर तिकडून मिळली की कसा तमाशातली बाय नटरंग सारखे नाचते तशी नाचे फिरतात या. तर आज त्यांच्या उपोषणाचा 11वा दिवस आहे आणि आज असं कळतंय की त्यांना सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. हे बघा, सरकारने धनगर समाजाचे प्रामाणिक आरक्षणाचा तोडगा काढावा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं ह्याच्यासाठी आम्ही धनगर समाजाच्या बरोबर आहेत. आता मग त्यांनी मोर्चा काढला होता, तो लाखोच्या संख्येने जनसमुदाय धनगर समाज जालन्यात आला होता. पण त्याच्यात जर कधी पाहता ते जे लक्ष्मण हाके ओबीसीचा अजेंडा घेऊन महाराष्ट्रभर फिरताय, म्हणजे धनगर समाजाच्या कोणत्याही कार्य याच्यात आले नाही. नेमकं काय असेल? अहो, धनगर समाजाची पोरं त्याला उलट टांगून मारतील. अहो, ते सुपारी बहादर आहे, सगळ्याला माहिती. ज्या सोसायटीत राहतो त्याला त्यांच्या समाजाच्या धनगर बांधवांनी 2 वेळा मारलाय. बेवडा आहे प्युअर. अहो, काय सांगू तुम्हाला त्याची कहाणी. अहो, तो लक्ष्मण हाकेला कारण तुम्हाला सांगतो, या परळीतल्या लोकांना स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख चा विषय डायव्हर्ट करण्यासाठी ह्याला सुपारी देऊन ही मराठवाड्यात फिरवत आहेत. त्याच्या मागे कोण आहे? अहो, पश्चिम महाराष्ट्रातील ह्या महाराष्ट्रात धनगर समाजाचे 8 आमदार आहेत. त्या मतदारसंघात का जात नाही? का जात नाही? कारण का तिथल्या धनगर समाजाच्या आमदारांनी सांगितले जर या मतदारसंघात आला उलटा टांगून मारीन. अहो, ज्याला केस स्वतःचे नाही, डुप्लिकेट तुम्हाला सांगतो हे घालून फिरणारा, केस घालणारा हा टाकलाय. का लपवतो? तुझं हाई ओरिजिनल दाखव ना. जर तू ओरिजिनल असता तर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं म्हणून केलं असता प्रामाणिकपणाने. तू फक्त जातीत द्वेष करण्यासाठी स्वतःचा स्वार्थ. अहो, तुम्ही त्याच्याबरोबर धनगर समाजाचा हनुमान दायगुडे असणारा, त्याचा ड्रायव्हर सचिन लवटे असणाराला विचारा काय परिस्थिती आहे. अहो, प्युअर बेवडा आहे हा, आणि हा बेवडा आहे त्याचा पोरग बी बेवडा आहे. तुम्ही सांगतो तुम्हाला त्याच्या सोसायटीमध्ये तुम्हाला कधी पण
त्या सोसायटीच्या मेंबर लोकांची मिटिंग करून देतो, ह्याच्याबद्दल काय मत आहे ते तुम्ही अहो ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीचा वॉचमॅन ह्याला नमस्कार म्हणत नाही, कारण त्यांना माहिती याची लायकी काय आहे. आज असं कळतं की त्यांच्या गाडीवर हल्ला झालाय. अहो स्वतःच हल्ला करून घेणार. हा ट्रंक मधला नाच आहे राव, हा तमासगीर आहे प्युअर. प्युअर लाभा जे तुम्हाला सांगतो राहणार पाडणार. अहो साहेब ह्याची एक एक कहाणी जर सांगायला लागलो तर तुम्हाला सांगतो पळती बाई. माझी मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे, चॅनल त्याला मला फक्त तुम्ही सांगतो समोरासमोर डिबेटला बसवा. नाही या महेश डोंगरेंनी त्याचे कपडे काढून नाही माघार लावला तर माझं नाव दुसरं ठेवा. सगळा पर्दाफाश करतो, सगळे पुरावेत. कुणाकुणाचे बुट चाटलेत, कुणाकुणाच्या मराठ्याच्या पाया पडलाय, कुणाकुणाकडून पैसे घेतल्यात. स्वर्गीय गणपतराव देशमुखाच्या विरोधाला ते वारल्यानंतर त्यांचे नातू बाबासाहेब देशमुखाच्या विरोधात लढला, किती मतं पडली, कालच्या लोकसभेला किती पडली, ह्याचा पण तपास करा. ओबीसी समाजातल्या लोकांनी ओळखले, फक्त विशिष्ट जातीतील लोकांना त्यांना मोहरं करायचं आणि त्याला ढाल करायचा. हा नाच आहे. सुपारी घेतली आणि सुपारी वाजवत फिरतोय चिल्लर. बरं, एकंदरीत तुम्ही आता दीपक बोराडेंशी संवाद साधला बऱ्याच वेळ स्टेजवर, तर त्यांच्या काय भावना होत्या, काय बोलणं झालं तुमच्या? दीपक बोराडेची भावना प्रामाणिक वाटली आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की माझा भोळा बाबडा धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. एवढ्या दिवसाची लढाईत आम्हाला यश आलं नाही. जे जे लढले ते तुम्हाला सांगतो त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं आणि त्यांनी धनगर समाजाला वारावर सोडलं. मला तो प्रामाणिक माणूस वाटला, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं हे आमचा त्यांना पाठिंबा आहे. तर आपण पाहिलं तर हे सोलापूरचे महेश डोंगरे हे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, तर त्यांनी त्यांच्या भावना परखड अशा व्यक्त केल्या. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.